गाव विकासासाठी कानोले येथील नागरिकांचे आमरण उपोषण। दर्यापूर तालुक्यातील ग्रामपंचायत कानोले येथे अनेक विकास कामे ठप्प आहेत। यातीलच महत्त्वाचे म्हणजे माऊली ते कानोले रस्ता, पिण्याचे पाणी आणि इतर समस्या घेऊन कानोले येथील नागरिक खासदार, आमदार, कलेक्टर यांना अनेक निवेदन देऊनही आजपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही। गावातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। त्यामुळे या समस्यांना कंटाळून अखेर गावातील नागरिक आमरण उपोषणासाठी आपल्या मागण्या घेऊन बसलेले आहेत। मात्र या आमरण उपोषणावर जिल्ह्यातील खासदार, आमदार, तहसीलदार हे गावातील मागण्या मान्य करतील का, त्यांना गरजा पूर्ण करतील का, हे पाहणे गरजेचे ठरते। आदेश खांडेकर, अमरावती माझा न्यूज, दर्यापूर। कानोले या गावामध्ये उपोषण 28/4/2025 सोमवारला आज सकाळी 9 वाजतापासून उपोषण हे स्टार्ट झालेलं आहे। उपोषणकर्ते आहेत रवींद्र रामराव वानकडे, संकेत राजकुमार तेलगोटे। आपण आज यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगू शकाल दादा, उपोषणाचा मुद्दा काय आपला नेमका? आपला कानोले ते माऊली रोड हा डांबरीकरण करण्यात यावा, कारण की हा रोड अतिशय गंभीर ॲक्सिडेंट होईल असा झालेला आहे। तरी हा रोड लवकरात डांबरीकरण करण्यात यावा ही आमची मागणी आहे। आणि या पिण्याचे पाणी हे सुद्धा 10 दिवस 15 दिवस येत नाही, तरी हे पिण्याचे पाणी तुरंत आम्हाला तिसऱ्या दिवशी भेटण्यात यावे आणि पाईपलाईन कोकळला ते कानोली पाईपलाईन टाकण्यात यावी, याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेला आहोत। निवेदन कोणाकोणाला दिले याच्या अगोदर? निवेदन आम्ही कलेक्टर साहेब, आमदार साहेब, खासदार साहेब, एसडीओ साहेब, बीडीओ साहेब, पोलीस स्टेशन कल्हार, पोलीस स्टेशन कानोली, आपलं ग्रामपंचायत कानोली, पोलीस स्टेशन दर्यापूर, या सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। तरी आणि याच्या अगोदर सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि वारंवार त्याच्या आम्ही त्या ऑफिसला भेटी दिल्या रोड चालू कधी करता, परंतु त्यांनी हा रोड आम्ही आज करतो, 8 दिवसानं करतो, 15 दिवसानं करतो असे उत्तरे दिले, परंतु कोणीही याची दखल घेतली नाही। त्या कारणास्तव आम्हाला आज या जागेवर कानोली ते माऊली या रोडवर उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे। तरी आमची जिथपर्यंत या रोडची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही, हे आम्ही